नमस्कार. आज ऐकूया आपण 500 करोड रुपयाच्या चोरीची कहाणी. ही कहाणी रॉयल कसिनोमध्ये घडलेली आहे आणि एका चोरांनी विमानाचा वापर करून या चोरीचा जो माल आहे तो कसा पळवला आणि पळवत असताना पोलिसांनी कसं त्यांना पकडलं ते आज आपण या व्हिडिओमध्ये ऐकूया. नमस्कार, मी आहे किरण आणि तुम्ही ऐकत आहात ऑफिशियल किरण चॅनलवरती ही कहाणी. नेपाळमध्ये असणाऱ्या काठमांडू शहरामध्ये एक रॉयल कसिनो होता. त्या कसिनोमध्ये भारतातले बाहेरच्या देशातले खूप सारे लोक जुगार खेळण्यासाठी येत असे. त्या ठिकाणी जुगार खेळत असताना खूप सारा पैसा ह्या नेपाळच्या रॉयल कसिनोमध्ये जमा व्हायचा. त्या ठिकाणी हीच गोष्ट एका 6 चोरांना लागली. या 6 चोरांनी ह्या नेपाळमध्ये असणाऱ्या रॉयल कसिनोमध्ये दरोडा टाकायचं ठरवलं. त्यामुळे हे 6 चोर त्या नेपाळमध्ये काठमांडू शहरामध्ये राहायला आले. जवळपास असणारा बंगला त्यांनी रेंटवरती घेतला. रेंटवरती घेतल्यानंतर जेवढा रेंट होता त्याच्यापेक्षा जास्त त्या बंगल्याचा रेंट देऊन त्या मालकाला खुश केलं आणि त्या ठिकाणी त्यांना असं दाखवायचं होतं की आम्ही खूप श्रीमंत आहोत आणि आम्ही फक्त इथं पैसा उडवण्यासाठी आलेलो आहोत. त्यामुळे त्या मालकाने हसत हसत त्यांना बंगला दिला. 6 बंगले 6 जण राहत होते, पण ह्यांची नजर त्या रॉयल कसिनोच्या तिजोरीवरती होती. नेहमीप्रमाणे हे बाहेर जायचे, पण त्या रॉयल कसिनोमध्ये जायचे नाही. इतर जे आहेत त्या ठिकाणी तिकडे जायचे, गेम खेळायचे आणि परत आपल्या बंगल्यात येऊन राहायचे. असं करत करत 1 महिना घालवतात, पण त्यांची नजर या रॉयल कसिनोच्या तिजोरीवरती होती. त्या रॉयल कसिनोमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्टाफची ह्यांनी ओळख काढली. ओळख म्हणजे कशी? चालता बोलता धक्का लागला, हॅलो हाय केलं. त्याच्यानंतरनी ह्यांनी त्या रॉयल कसिनोच्या असणाऱ्या स्टाफ मेंबरला घरी पार्टीसाठी बोलवलं आणि गिफ्ट पण दिलं. त्यामुळे ते पण खुश आणि कोणतंही काम नाही, कोणतंही काय नाही, त्यामुळे ते पण खुश झाले. त्यावेळेस त्या स्टाफ मेंबरनी बोलले की आमच्या रॉयल कसिनोमध्ये या कधीतरी. पण त्यावेळी ते बोलले की आम्ही इंटरेस्ट नाही आहे, आम्ही त्या ठिकाणी जातो. ह्या रॉयल कसिनोमध्ये असणाऱ्या प्रत्येक स्टाफने त्या ठिकाणी पार्टी केली. पण त्याच्यामध्ये दुसरी एक कहाणी म्हणजे तो सपकाळ. हा सपकाळ नावाचा जो माणूस होता तो या 6 बंगल्याच्या शेजारी असणारा एक प्लॉट होता, त्या ठिकाणी तो राहत होता. ह्या 6 प्लॉटवरती तो लक्ष ठेवतो. त्याचप्रमाणे हा सपकाळ नावाचा जो माणूस होता तो काहीही काम करायचा नाही. तो फक्त आयुष्य आरामात झोपून दिवस काढायचा. पण त्यांना कळालं या ठिकाणी खूप श्रीमंत लोक राहायला आले, त्यामुळे हा त्यांची खूप काटकसरीने नजर ठेवायचा. रात्रंदिवस तो त्यांच्याकडं लक्ष ठेवत असायचा. पण एक दिवस ह्या 6 चोरांमधला एक जण बोलला की आपण खूप श्रीमंत होणार आहोत. त्यामुळं ह्या सपकाळने ऐकल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या 6 जणांना त्यांनी अडवलं. तर तुम्ही काल बोलला होता की तुम्ही खूप श्रीमंत होणार आहात, तर मला पण काहीतरी सांगा, म्हणजे मी पण तुमच्याबरोबर येतो. ह्या 6 जणांना वाटलं की आपला प्लॅन ह्या सपकाळने ऐकलाय का काय, पण तसं त्या सपकाळला काहीही माहीत नव्हतं. मग ठरल्याप्रमाणे ह्या 6 जणांनी त्या प्लॅनवरती लक्ष दिलं. हळूहळू ते त्या रॉयल कसिनोमध्ये जायला लागले. रोज जात असताना ज्या ठिकाणी छोटं मोठं गेम खेळायचे, हरले तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण जिंकल्यावरती त्या ठिकाणी त्या सगळ्या स्टाफला ते तिथला पैसा जिंकलेला वाटून टाकायचे. त्यामुळं तिथले जे स्टाफ मेंबर होते ते फार ह्यांच्यावरती खुश झाले होते. हे खूप श्रीमंत आहेत, खूप पैसेवाले आहेत असं ते त्यांना समजत होते. त्याच्यानंतरनी ह्यांचा जो दिवस येणार होता, जो चोरी करायचा होता तो आला आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या दिवशी त्या रॉयल कसिनोमध्ये एंट्री मारली. एंट्री मारल्या मारल्या ह्यांच्या हातामध्ये असणारा मिठाईचा बॉक्स त्यांना दिसला, पण त्यांनी काय विचारलं नाही ह्या मिठाईच्या बॉक्समध्ये काय आहे म्हणून. तर 31 डिसेंबरच्या रोजी ह्या चोरांनी प्लॅन केला होता की हा रॉयल कसिनोवरती दरोडा टाकायचा. ठरल्याप्रमाणे 31 डिसेंबरला ते आतमध्ये आले आणि एक मिठाईचा बॉक्स घेऊन आले. बघितल्यानंतरनीच तो मिठाईचा बॉक्स खूप महागडा होता. त्यामुळं
हे सगळे स्टाफ मेंबर होते ते त्यांना ओळखत होते. या साहेब म्हणून आदरांनी त्यांना आतमध्ये बोलवलं. त्याच्यानंतर 12 वाजायच्या अगोदर ह्यांनी सगळ्या स्टाफ मेंबरला अनाउन्समेंट केलं की आजची पार्टी ही आमच्याकडून असणार आहे. त्यामुळं प्रत्येक मेंबरनी खूप सारी दारू पिली. त्याच्यानंतरनी 12 वाजल्यावरती हा मिठाईचा बॉक्स फोडण्यात आला आणि प्रत्येक मेंबरला हा मिठाईचा घास खाऊ घातला. मिठाईचा घास खाल्ल्यानंतरनी प्रत्येकजण बेशुद्ध पडायला लागला. कोणी उलटी करू लागलं, कोणाला चक्कर यायला लागली आणि मग त्यांच्या खिशामध्ये असणारे रिव्हॉल्वर गन त्यांनी बाहेर काढले. जेवढे शुद्धीवरती होते त्यांना गन पॉईंटवर घेऊन त्यांना सांगण्यात आलं की तुम्ही ह्या सगळ्यांना एका रूममध्ये नेऊन कोंडा. तर सगळ्यांनी त्या स्टाफ मेंबरला जे बेशुद्ध होते त्यांना कसं बसं करून त्या रूममध्ये नेलं. रूममध्ये नेल्यानंतर ह्यांनी त्या तिजोरीची चावी घेतली आणि पूर्ण 21 बॅग ह्या पैशांनी भरल्या. आता 21 बॅग ह्या पैशांनी कशा न्यायच्या, तर ऑलरेडी त्यांनी त्यांचा प्लॅन केला होता. तर बाहेर असणारा एक ट्रक, त्या ट्रकमध्ये सगळा पैसा भरला आणि एअरपोर्टच्या दिशेने ते निघाले. त्याच्यानंतरने हा सपकाळ तो तिथंच कुठंतरी बाहेर होता. नंतरने त्याला कळालं की एक ट्रक खूपच वेगाने जात आहे. त्याच्यानंतरने आतमध्ये असणाऱ्या स्टाफ मेंबरने काही शुद्धीवरती आले. शुद्धीवरती आल्यानंतर मागून त्यांनी पोलिसांना फोन केला. पोलीस खूप लगबगीने त्या ठिकाणी आले. त्या ठिकाणी त्यांनी विचारलं की चोर कुठे गेलेत. तर त्या स्टाफ मेंबरने सांगितलं की ह्या ठिकाणी अशा ठिकाणी विमानतळाच्या दिशेने गेलेत. तर गेले असता ह्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग करत असताना त्या चोरांना कळालं की पोलिसांनी आपला पाठलाग करतात. ह्या पोलिसांनी पूर्ण विमानतळाला घेरा घातला. हे चोरांना कळलं. चोरांनी ट्रक घेऊन दुसऱ्या दिशेने पळाले त्यांना चकवा देण्यासाठी. त्याच्यानंतरने ह्या पोलिसांनी काही न विचार करता त्या चोरांचा पाठलाग केला. 5-6 किलोमीटर जाऊन एका ब्रिजवरती तो ट्रक थांबला. त्या चोरांनी तो ट्रक पाण्यामध्ये पाडला. पाण्यामध्ये पाडला असता पोलिसांनी त्या पूर्ण नदीला पोलिसांनी त्या ठिकाणी पोचल्यावरती मोठमोठ्या गोटाखोर बोट बोलवले, मोठमोठे पोलीस बोलवले. त्याच्यानंतरनी त्यांचा शोध लावला. काही 4-5 तासानंतर पूर्ण चोर त्यांच्या ताब्यात आल्यानंतरनी ह्यांना पोलीस स्टेशनला नेण्यात आलं. त्या ठिकाणी ट्रक काढण्यासाठी क्रेन बोलवली. त्यांना माहिती होतं या ट्रकमध्ये पैसा आहे आणि ट्रक काढल्यानंतर पूर्ण पैसा मिळणार आहे. तर क्रेनने ट्रक उचलून बाहेर काढल्यानंतरनी ट्रक ओपन केला. त्यावेळेस कळालं की ह्याच्यामध्ये काहीही पैसा नाही. ह्या चोरांनी ऑलरेडी त्या विमानतळावरती ज्या ठिकाणी थांबवलं होतं त्या ठिकाणीच त्यांनी कुरिअर केलं होतं. पोलिसांना हे कळालं की ह्या ट्रकमध्ये पैसा नाही आहे. तर त्यावेळेस त्यांना रिमांडमध्ये दिली. रिमांडमध्ये देत असताना एक सुद्धा चोर सांगायला तयार नव्हता. मग ह्या ठिकाणी सपकाळची वेगळीच कहाणी आहे. हा सपकाळ जो त्या चोरीचा करणाऱ्या 6 जणांवरती नजर ठेवत होता तो त्या ठिकाणी विचार करत होता की त्या ठिकाणी तो विमानतळावरती पण गेला. त्याला माहिती होतं जे पोलीस काम करत नव्हते तो हा सपकाळ करत होता. विमानतळावरती गेल्यानंतर त्यांनी चौकशी केली पण त्या ठिकाणी त्याला चौकशीमध्ये काहीही मिळालं नाही. त्याच्यानंतर तो घरी आला आणि खूप सारा विचार करत होता. घरी आल्यानंतर 2-3 दिवसात एक टपालवाला आला. टपालवाला आल्यानंतर त्या बंगल्यावरती त्यांनी बेल वाजवली. आतमध्ये कोणी नसल्याचं असताना हा टपालवाला परत जायला लागला. त्यावेळेस त्या सपकाळने त्या टपालवाल्याला बघितलं आणि त्याला सांगितलं की ह्या घरातले बाहेर गेलेत आणि मला हे लेटर घेण्यासाठी सांगितलं. तो लेटर घेतलं आणि त्यामध्ये वाचलं असता की तुमचा जो माल आहे अशा ठिकाणी पोहोचलेला आहे आणि ही चिठ्ठी आहे तर तुमची पुढची प्रोसेस करण्यासाठी अशा पत्त्यावरती तुम्ही या. सपकाळने डोकं लावलं आणि ती चिठ्ठी जी आहे ती त्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन गेला. त्या ठिकाणी त्याला दुसरी चिठ्ठी मिळाली की तुमचा माल आफ्रिकेमध्ये अशा ठिकाणी पोचलेला आहे तर तुम्ही तिथं जाऊन कलेक्ट करा. मग सपकाळच्या डोक्यामध्ये टूप पेटली.
हा सगळा जो पैसा आहे ह्या चोरांनी आफ्रिकेमध्ये कुरिअर केला आहे. मग त्या सपकाळनी कसे बसे पैसे गोळा करून आफ्रिकेला जायचं ठरवलं. मग आफ्रिकेला जायचं ठरवल्यानंतर त्या ठिकाणी तो विमानात बसून आफ्रिकेला गेला. तो त्याच ठिकाणी गेला ज्या ठिकाणी हा माल पोचणार होता, तो म्हणजे एका म्हाताऱ्याच्या घरी. त्या ठिकाणी गेला असता त्याने चौकशी केली की असा माल इथं आलाय का. तो म्हातारा म्हणला की असा माल कुठंही आलेला नाही. तर तो तिथं वाट बघितली, पूर्ण माल त्याने ते ताब्यात घेतला. त्याच्यानंतर ह्या ठिकाणी पोलीस यांना रिमांडमध्ये घेतलं. रिमांडमध्ये घेत असताना मधला एक चोर फुटला. त्यांनी सांगितलं की आम्हीच ही चोरी केलेली आहे आणि ही चोरी केल्यानंतर आम्ही थेट त्या विमानतळावरती जाऊन तो जेवढा पैसा होता तो आम्ही एका ठिकाणी कुरिअर केला. त्या ठिकाणी त्यांना माहिती होतं की आमच्यातले सगळेजण जरी पकडली ते एक जण तरी थांबत. त्याच्यानंतर जे झालं, पोलिसांनी पूर्ण तपास लावला. तपास लावल्यानंतरनी त्या आफ्रिकेच्या ठिकाणी गेले. आफ्रिकेच्या ठिकाणी गेल्यानंतरनी त्या ठिकाणी ज्या ठिकाणी पैसा येणार होता त्या ठिकाणी गेले. तिथं शोध लावला पण तिथं काही पैसा त्यांना सापडला नाही. त्यांना खूप चिंता वाटली. पोलिसांच्या पायाची जमीन सरकली. त्याच्यानंतर पोलिसांनी विचार केला की एवढा सगळा पैसा कुठे गेला. त्यांना नंतर कळालं की ज्या ठिकाणी हे चोर राहत होते त्या शेजारी असणाऱ्या एका प्लॉटमध्ये राहणारा जो सपकाळ आहे तो गेले 3-4 दिवस झालं गायब आहे. पण आज तका ह्या चोरीचा जो सपकाळ आहे तो घावलेला नाही. म्हणजे चोरी मास्टर माइंड कोण, चोरीचा खर्च कोणी केला आणि चोरीचे पैसे कोणी नेले, ह्या ठिकाणी या चोरीमध्ये असं घडलं. नमस्कार, मी आहे किरण.